नमस्कार, मी पत्रकार राजेंद्र जोशी. आजचा नवा विषय. आजकाल जी युद्ध होत आहेत ना, ती फक्त सीमेवर किंवा शहरांमध्ये नाही लढली जात. एक दुसरं अदृश्य रणांगण आहे जे खूप जास्त धोकादायक आहे आणि तिथल्या नुकसानीचा आवाज तो बॉम्बस्फोटांपेक्षाही जास्त काळ टिकतो. आज आपण याच अदृश्य युद्धाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या पृथ्वीवर लढलं जातंय. आता जरा ह्या आकड्याकडे बघा. 23 कोटी टन. आकडा ऐकूनच डोकं चक्रावतं नाही का? म्हणजे याची कल्पना करणं सुद्धा अवघड आहे. काय असेल बरं हे? कोणत्या मोठ्या कंपनीचं प्रोडक्शन की एखाद्या देशाचा खर्च? नाही, अजिबात नाही. तर हा आकडा आहे फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने हवेत सोडलेल्या कार्बनचा. हो, बरोबर ऐकलंय. 23 कोटी टन. हीच ती युद्धाची छुपी किंमत आहे, ज्यावर सहसा कोणी बोलत नाही. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. तर आपण आता जरा या आकड्यांमध्ये खोलवर शिरूया. बघूया की आधुनिक युद्धांमुळे पर्यावरणावर किती गंभीर परिणाम होतोय आणि हे आकडे नक्की काय सांगतात. इथे बघा, 2 मोठ्या युद्धांची थेट तुलना केली आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध, तब्बल 23 कोटी टन कार्बन उत्सर्जन, आणि दुसरीकडे इस्रायल-हमास संघर्ष, 3.3 कोटी टन. म्हणजे फरक किती मोठा आहे बघा. यावरून रशिया-युक्रेन युद्धाची भीषणता आणि आपल्या पृथ्वीवर होणारा त्याचा परिणाम लगेच लक्षात येतो. आता फक्त गाझा संघर्षाचा विचार करूया. 2 वर्षांच्या अंदाजित काळात अत्याधुनिक मिसाईल सिस्टम्स आणि त्यातून लागणाऱ्या आगी यामुळे तब्बल 3.3 कोटी टन कार्बन हवेत मिसळला गेला. आणि हे तर फक्त आत्ताचे आकडे आहेत. या शस्त्रास्त्रांचे दूरगामी परिणाम काय असतील याचा हिशोब तर अजून लागायचाच आहे. पण हे 3.3 कोटी टन म्हणजे नेमकं किती? सोप्या भाषेत सांगायचं तर जणू काही 76 लाख गाड्या, हो 76 लाख गाड्या, वर्षभर रस्त्यावर फिरून जेवढं प्रदूषण करतात तेवढं प्रदूषण या एका संघर्षामुळे झालंय. आता विचार करा, हे किती भयंकर आहे. आणि असं वाटतंय की हे इथेच थांबणार नाहीये. आता एक नवीन संघर्ष डोकं वर काढतोय, अमेरिका आणि इराणमधला. आणि इथे तर थेट तेल साठ्यांनाच टार्गेट केलं जातंय. विचार करा, जर हे झालं तर किती मोठी पर्यावरणीय आपत्ती ओढवेल, ज्याचं नुकसान मोजणं सुद्धा शक्य होणार नाही. पण गंमत म्हणजे आज जिथे आपण उभे आहोत, इथे पोहोचण्याआधी संपूर्ण जग पर्यावरणाला वाचवण्यासाठी एकत्र आलं होतं. मोठी मोठी आश्वासनं दिली गेली होती. चला जरा मागे जाऊन बघूया काय झालं होतं. सगळी सुरुवात झाली 1972 मध्ये स्टॉकहोम परिषदेत, जिथे पहिल्यांदाच जगाला तापमानवाढीच्या धोक्याची जाणीव करून दिली गेली. मग 2009 मध्ये कोपनहेगनमध्ये सगळे देश एकत्र आले आणि तापमानवाढ रोखण्याचं ठरवलं. पण आज बघा काय होतंय. 22 नंतर सुरू झालेली ही युद्ध अनेक दशकांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरत आहेत. कोपनहेगन करारात तर मोठमोठी वचनं दिली होती, जसं की तापमानवाढ 2 डिग्री सेल्सिअसच्या खाली ठेवायची, कार्बन क्रेडिट्स सुरू करायचे आणि श्रीमंत देशांनी गरीब देशांना दरवर्षी $100 अब्ज मदत करायची. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी हे खूप महत्त्वाचं पाऊल होतं. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. एकीकडे आहेत कागदावरची मोठी मोठी आश्वासनं आणि दुसरीकडे आहे आजचं भयाण वास्तव. या दोन्हींमध्ये जमीनासमानाचा फरक आहे. आणि सगळ्यात मोठा विरोधाभास काय आहे माहितीये? ज्या देशांनी जगात पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता, तेच देश आज युद्धांमुळे सर्वात जास्त प्रदूषण करत आहेत. किती मोठी विडंबना आहे ही. आपल्याकडे एक म्हण आहे ना, ज्याच्या हातात काठी त्याचीच म्हैस. अगदी तसंच झालंय. या महासत्तांसाठी जागतिक जबाबदारीपेक्षा स्वतःची लष्करी ताकद जास्त महत्त्वाची ठरली आहे. आंतरराष्ट्रीय नियम, कायदे जणू काही त्यांच्यासाठी आहेतच नाहीत. आणि याचा परिणाम कसा होतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा एक डॉमिनो इफेक्ट सारखा आहे बघा. युद्धांमुळे प्रचंड कार्बन उत्सर्जन होतं, त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं. तापमान वाढलं की मग एल निनो, ला निनासारखी हवामानचक्र बिघडतात, ती जास्त धोकादायक बनतात. आणि मग याचा थेट फटका बसतो तो भारताच्या मान्सूनला, आफ्रिकेतल्या दुष्काळाला आणि पर्यायाने जगातल्या शेतीला आणि आपल्या सगळ्यांच्या अर्थव्यवस्थेला. आता विचार करा, एकीकडे सामान्य माणसं, लहान लहान देश,
EV गाड्या वापरतायत, सोलर एनर्जीकडे वळतायत, म्हणजे प्रदूषण कमी करायचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. आणि दुसरीकडे या महासत्तांच्या युद्धांमुळे हे सगळे प्रयत्न धुळीला मिळतायत. मग प्रश्न उरतो की ह्या सगळ्याला जबाबदार कोण, कोणाला जाब विचारायचा? हाच तो कळीचा मुद्दा आहे ज्याचं उत्तर मिळत नाहीये. आणि दुर्दैव बघा, ज्या आंतरराष्ट्रीय संस्था या सगळ्यावर लक्ष ठेवायला पाहिजेत त्या आज पूर्णपणे हतबल झाल्या आहेत, अक्षरशः गळीतकात्र. म्हणजे कसं, जणू दात काढून टाकलेले वाघ, जे फक्त बघू शकतात पण काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे भारतासारखे विकसनशील देश आणि इतर लहान राष्ट्रांसमोर एकच प्रश्न आहे की या पर्यावरणाच्या विनाशाला जबाबदार कोणाला धरायचं, कोणाच्या नावावर हे बिल फाडायचं. आणि शेवटी आपण त्याच जुन्या पण महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? म्हणजे या जगातल्या सगळ्यात ताकदवान देशांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देणार कोण? हाच तो प्रश्न आहे जो आज आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे.